कॉलेजचा पहिला दिवस नेहमीच खास असतो. साक्षीच्या मनात हाच कॉलेज दिवस. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये तिनं नुकतीच ॲडमिशन घेतली होती. छोट्याशा नगरातून आलेली, डोळ्यामध्ये स्वप्न, मनात उत्साह आणि चेहऱ्यावर निरागस हसू, अशी ती प्रत्येकाला लगेच आवडायची अशी मुलगी होती. सकाळी 7 वाजताच ती कॉलेजच्या गेटपाशी पोहोचली. उंच इमारत, गजबजलेला कॅम्पस, फ्रेशर्सचे गट, कुणी फोटोज घेत होतं, कुणी पहिल्यांदाच शहरात आलं होतं. साक्षीने एक दीर्घ श्वास घेतला आणि मनाशी म्हटलं, हा माझा नवीन प्रवास आहे. पहिल्या लेक्चरची ती थोडी घाबरलेली होती. वर्गात जागा मिळावी म्हणून ती मागच्या बेंचवर बसली. तेवढ्यात एक आवाज आला, एक्सक्यूज मी, ही जागा मोकळी आहे का? साक्षीने मान वर केली. समोर एक उंच नीटनेटका मुलगा उभा होता. पांढरा शर्ट, निळी जीन्स आणि आत्मविश्वासाने भरपूर असा. हसू, हो बसा. हो आहे जागा, बसा, साक्षी म्हणाली थोड्या संकोचाने. तो बसला आणि हळूच म्हणाला, मी आर्यन. साक्षी हसली. मी साक्षी. पहिलं लेक्चर चालू झाले, पण साक्षीचं लक्ष नोटबुकऐवजी समोर बसलेल्या त्या नव्या मुलांकडे लागत होतं. आणि आर्यनचा बोलण्याचा अंदाज, मित्राशी केलेली वागणूक, सगळं काही निरागस वाटत होतं. दिवस जात गेले. वर्गात दोघे हळूहळू एकमेकांना ओळखू लागले. ग्रुप प्रोजेक्ट्स, कॅन्टीनमध्ये लंच, कॅन्टीन फेस्टची तयारी, या सगळ्यात साक्षी आणि आर्यनचे मित्र फुलून गेले. आणि एक दिवशी कॉलेजला फेस्टच्या पोस्टर डिझाईन कामसाठी साक्षी आर्यन एकत्र मिळाले. दोघे लायब्ररीत बसून काम करत होते. कागद, रंग, ब्रश, हसणं, टोमणे आणि नजरा भेटायला लागल्या त्या क्षणी वेगळं जणू थांबूनच जायचं. आर्यन तिथे हसून बघून म्हणाला, तू हसतेस तेव्हा असं वाटतं सगळं जग थांबलंय. साक्षीच्या गालावर हसू आलं आणि साक्षीला त्यात साथ देतं ती काळजी घेणं आवडायला लागलं. कधी नोट्स घ्यायला असतील, कधी प्रोजेक्ट पूर्ण करायचा असेल, आर्यन नेहमी तिच्यासोबत असायचा. एक पावसाळी दिवशी साक्षी कॉलेजच्या बाहेर बसली होती. हलका पाऊस पडत होता आणि ती छत्रीशिवाय आकाशाकडे बघत होती. अचानक मागून आर्यन आले आणि तिच्याला छत्री धरली. ओले होशील ना, चल वर्गात जाऊया, ती म्हणाली. पाऊस मला आवडतो, आर्यन म्हणाला. तो हसला. पण मला तू जास्त आवडतेस. त्या वाक्याला भाव साक्षीच्या मनात खोलवर आहे, पण ती काही बोलू शकली नाही. तिच्या मनात एक गोंधळ होता. ही भावना खरी आहे का? एक दिवशी क्लासमध्ये आर्यन एका नवीन मुलीशी खूप बोलत होता. साक्षीने ते पाहिलं आणि मनात काहीतरी खटकलं. त्या दिवशी तिने आर्यनकडे दुर्लक्ष केलं. साक्षी, तू ठीक आहेस ना, आर्यनने विचारलं. साक्षीचं मन उदास झालं. अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. शेवटी आर्यनने तिला कॅन्टीनमध्ये भेटला. तू रागावली आहेस का माझ्यावर? नाही, आर्यन तिचा हात धरला. साक्षी, श्रद्धा माझी फक्त प्रोजेक्ट पार्टनर आहे. तू काय विचार करतेस? त्या क्षणी तिच्या डोळ्यात पाणी आलं. माफ कर आर्यन, मला वाटत होतं अंगव्यंग्य काही नाही. माझं मन कुणाकडे असेल तर फक्त तुझ्याकडे आहे. दोघे शांत उभे राहिले. शब्द नव्हते, पण भावना सगळं सांगत होत्या. त्या रात्री साक्षीने डायरीत लिहिलं, आज मला जाणवलं, प्रेम म्हणजे काहीतरी आपलं म्हणजे नाही, तर कोणीतरी आपल्यावर शब्दाशिवाय समजलं आहे. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये फेस्टचा शेवटचा कार्यक्रम. आर्यनने गिटारचं एक गाणं म्हणलं, तू आहेस तरी मी आहे. गाणं संपल्यावर सगळे टाळ्या वाजवत होते. तो स्टेजवरून खाली आला ना, थेट साक्षीला गेला. सगळ्यासमोर म्हणाला, साक्षी, तू माझ्या आयुष्यात सर्वात सुंदर पान आहेस. मला तुझं हो ऐकण्याचं आहे. संपूर्ण हॉल शांत होता. आर्यन म्हणाला, माझं तुझ्यावर प्रेम आहे. सगळ्यांनी टाळ्यांचा गडगडाट केला. तो क्षण त्याच्या दोघांच्या आयुष्यात कायमचा कोरला गेलेला होता. कॉलेज फेस्टचा तो दिवस त्यांच्या आयुष्याची कबुली देत होता. ही केवळ घटना नव्हती, तिच्या नात्यातला पाया होता. त्या दिवसानंतर कॉलेजचं आयुष्य अधिकच रंगतदार झालं. साक्षी आणि आर्यन दोघेजण एकमेकांभोवती फिरायला लागले होते. क्लासच्या मधल्या सुट्टीत छोट्या छोट्या गप्पा, हेच त्यांच्या दिवसाचं सुख बनलं होतं. आर्यन नेहमी तिची काळजी घ्यायचा. ती हसली की आर्यनला जग उजळायचं आणि आर्यन तिच्या उपस्थितीत स्वतःला पूर्ण वाटायचा. कॉलेज संपत आलं आणि दोघांच्या आयुष्यात वास्तव्याची चाहूल लागली. आर्यनला इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मुंबईत नोकरीची संधी मिळाली. साक्षी मात्र मास्टर्ससाठी पुण्यात राहण्यात होती. त्या दिवशी स्टेशनवर उभं राहून आर्यन म्हणाला, साक्षी, मी रोज फोन करेन, तू रडू नकोस. आर्यन म्हणाला, फक्त वचन दे, तू परत येशील ना? तो तिला हात धरून म्हणाला,
साक्षी, मी कितीतरी दूर गेलो तरी माझं मन तुझ्या जवळच राहील. रेल्वे सुटली. त्याच्या डोळ्यासमोर आर्यनचा चेहरा पुसून होता. त्या क्षणी तिला जाणवलं, प्रेम फक्त एकत्र राहण्याचं नाही, तर दूर असून एकमेकांना जपण्याचं आहे. महिने गेले. फोन कॉल्स, व्हिडिओ चॅट्स, मेसेज हे त्यात नातं जोडून ठेवलं होतं. हळूहळू कामाचा ताण, वेळेची कमतरता त्यामुळे संवाद कमी होऊ लागला. एका संध्याकाळी साक्षीने फोन केला. आर्यन, प्रोजेक्ट खूप टाईट आहे. तू बदललास ना? ती म्हणाली हलक्या आवाजात. नाही ग वेडे, बदललं नाही. फक्त थोडं आयुष्य कठीण झालंय. ती शांत झाली, पण मन एक भीती होती. कधी हे अंतर आपल्याला दरी बनवू नये. एक दिवशी साक्षीला वडिलांचा अचानक आजारपण आलं. घरात तणावाचं वातावरण होतं. तिने आर्यनला फोन केला, पण त्यांचा नंबर बंद होता. 2 दिवस झाले तरी संपर्क झाला नाही. ती रडत होती. तिसऱ्या दिवशी आर्यन मेसेज केला, माफ कर साक्षी, मोबाईल हरवला होता. आता सगळं ठीक आहे. साक्षीने फोन लावला. रडत सगळं सांगितलं. आर्यन शांत हो, मग म्हणाला, मी उद्या येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुण्याला तिला दारात उभा होता. आर्यन, तू खरंच आलास? तू बोललीस आणि मी नाही आलो? असं होऊ शकणार नाही. त्याने तिच्या वडिलांना भेटून आधार दिला. त्या काही दिवसात साक्षीला जाणवलं, आर्यन फक्त तिचं खरं प्रेम नाही, तर तिचं बळ आहे. काळ पुढे सरकत होता. दोघेही आपल्या करिअरमध्ये प्रगती करत होते. पण मनात एक स्वप्न होतं, एकत्र घर, एकत्र आयुष्य. एका संध्याकाळी कॅफेमध्ये बसते. आर्यन म्हणाला, साक्षी, आता मला वाटतंय पाणी झालं. आर्यन, माझे वडील अजून पूर्ण बरे नाहीत. थोडा वेळ दे, मी वचन देते, तू माझ्या कायमचाच होशील. आर्यनने तिला हात धरला. मला तुझी वाट पाहायला आयुष्यभर आवडेल तरी चालेल. पण नशिबाने पुन्हा परीक्षा घेतली. साक्षीच्या वडिलांनी आर्यनचं शहरातील घर, त्यांचा व्यवसाय समजला आणि त्यांना थोडा विरोध दाखवला. तो आपल्यासा वडील म्हणाले. साक्षीने शांतपणे उत्तर दिले, बाबा, माणूस त्यांच्या घरावरून नाही तर मनावरून ओळखला जातो. आर्यन, माझं मन आहे. काही दिवसांनी वडिलांनी नकार दिला, पण आर्यनच्या प्रामाणिकपणामुळे आणि जबाबदारीमुळे आणि प्रेमाने शेवटी त्यांना मान्यताच दिली. लग्नाचा दिवस उजळला. मंद सुवास, फुलंदाचा सजावट, मंगल वाजवत साक्षी नेत्रदीपक नववधू बनली होती. आर्यन तिच्या डोळ्यात बसून म्हणाला, मी वचन दिलं तेव्हा तू हसू लागलीस. कधी हिरवून देत नाही. साक्षीने स्मितहास्य केलं आणि मी वचन देते, तुला कधी एकटं वाटू देणार नाही. फेऱ्यानंतर जयमालांना गजरात त्याच्या नात्यांना आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला. लग्नानंतर पहिल्यांदा साक्षीने तिच्या डायरीत लिहिलं, प्रेम म्हणजे फक्त भेटणं नाही, ते म्हणजे एकत्र लढणं, एकत्र काढणं आणि एकमेकांच्या आयुष्यात प्रकाश बनणं आहे. आर्यन माझं प्रेम नाही, तो माझं आयुष्य आहे. त्या शब्दासोबत तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा प्रेमाची चमक निर्माण होती. कथा समाप्त.